रामकृष्ण हरी नर्मदे हर. तर आज आहे 8 जानेवारी 2026. आज आमचा पायी नर्मदा परिक्रमेचा 67वा दिवस आहे आणि आम्ही सध्या आहोत आता जैत या गावामध्ये. तर सकाळी 4 वाजता उठलो, थंड पाण्याने स्नान झालं, त्यानंतर पूजापाठ झाली आणि आता 5:45 वाजलेले आहेत. तर सगळं आवरलेलं आहे, निघतोय पुढच्या प्रवासासाठी. तर चला बघू आज काय प्रसंग येतात, काय अनुभव येतात ते. नर्मदे हर. या परिक्रमावास्यांचं आवरलेलं आहे, सगळे आवरून बसलेले आहेत. निघतोय आता थोड्याच वेळात. मध्ये हर. सकाळी सकाळी महाकालेश्वरांचं दर्शन. नर्मदे हर, नर्मदे हर. सकाळी आम्ही 6 वाजता निघलो, 7 वाजलेले आहेत. 3-3.5 किलोमीटर चालून आल्यानंतर नारायणपूरच्या आम्ही पुढे निघालेलो आहोत. सकाळची वेळ आहे आणि 2-3 दिवस झालं जे आहे सूर्यनारायण दर्शन देत आहेत. गेली पाठीमागचे 3-4 दिवस झालं 2 आणि 2:30-1 वाजता सूर्यनारायणाचं दर्शन होत होतं. तर जी 2-4 दिवसापूर्वी थंडी होती त्या थंडीपेक्षाही आजचं आणि कालचं जे थंडीचं प्रमाण आहे दिवसाचं ते खूप कमी प्रमाणात आहे. तर आलेलो आहोत नारायणपूरला. सूर्यदेवतेंचं आपण दर्शन घेऊयात. नर्मदे हर. सकाळी सकाळी सूर्यनारायणांचं दर्शन. नर्मदे हर. 1 किलोमीटर पुढे चालून आलो आणि पुढे चालून आल्यानंतर नांदेड या गावामध्ये सकाळ सकाळी प्रवेश केलेला आहे. आज थोडंसं 6 वाजता लवकर निघलो तर 6 किलोमीटर चालून झालं. सकाळ सकाळी थोडंसं रनिंग लवकर ओरखतं. तर पुढे चालून आल्यानंतर या ठिकाणी थांबवलेलं आहे आम्हाला चाय प्रसादी घेण्यासाठी. गाय पण शेकत आहे इथे. नर्मदे हर. पाठीमागच्या घरी चाय प्रसादी ठेवलेली आहे, तोपर्यंत इथे शेकण्यासाठी खाली शेकोटी केलेली आहे. गौमैया आणि त्यांचं पिल्लू दोघंही शेकत आहेत इथे. नर्मदे हर. इकडे आहे गोमैया आणि त्यांचं छोटंसं वासरू, खाली शेकोटी आहे. तर सकाळ सकाळी आम्ही नान्नेरच्या घाटावरती आलेलो आहोत. इकडे आहे शिवलिंग आणि इकडे आहे आपल्या नर्मदा मैया. नर्मदे हर. सकाळ सकाळी मैयांचं दर्शन झालेलं आहे. नर्मदे हर, ते हर. तर आम्ही चाललेलो आहोत आता दर्शन घेण्यासाठी. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर मैया. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. मनोकामनेश्वर और महाकालेश्वर क्या है इसका? मन की मनोकामना पूर्ण करने वाले महादेव महाकाल. महाकाल जो कालों को काल भी महाकाल है, वे है महाकाल. सब काल को दूर करने वाले महादेव शंकर. और ये सब मनोकामना अपने मन में जो भी मनोकामना हो वो पूर्ण करने वाले महादेव. नर्मदे हर. मनोकामनेश्वर जे महादेव आहे तर एकदम शांततेत जर ऐकलं तर या ठिकाणावरून ओम 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 हा अजूनही आवाज येतो इथे मनोकामनेश्वर महादेवाच्या इथे. नर्मदे. तर मनोकामनेश्वर महादेव आणि महाकालेश्वर महादेव यांचं दर्शन झालेलं आहे. तिथे अजूनही मनोकामनेश्वर जे महादेव आहेत स्वयंभू आहेत. जर अजूनही तिथे काही मन्नत मागितली तर पूर्ण होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिवलिंगाच्या आतून बारीक जर आपण ऐकलं तर ओम असा आवाज येतो. पण तिथे क्राऊड खूप जास्त होता, खूप बारीक ऐकावं लागतं तेव्हा तो आवाज येत होता. मोबाईलपर्यंत तो आवाज पोहोचला नसता. तर आज खूप सुंदर असं दर्शन झालेलं आहे आमचं सकाळ सकाळी. तर चला निघतोय पुढे. आज जायचं आहे दुपारपर्यंत गडरवास या ठिकाणावरून, जे सकाळी निघल्यापासून 19 किलोमीटर अंतरावरती होतं. त्याच्यातले 7 किलोमीटर आमचे झालेले आहेत. तर चला निघूयात. दर्शन घेतलं आणि पुढे निघालो. पुढे आल्यानंतर या ठिकाणी परिक्रमावासी बालभोग करतायत. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. काय खाता गवळण मावशी? छान आहे पोहे. नर्मदे. आयुर्वेदिक चहा पण आहे.
बाबाजींनी परिक्रमावासियांसाठी बालभोग म्हणून पोहे बनवलेले आहेत. सीताराम सीताराम. पोहे आहेत आणि इकडे आहे जडीबुटियांपासून बनवलेला काढा. नर्मदे हर. वहाँ पर कुटी है आपकी? हाँ, नब्बा के किनारे पर हमारी कुटी है और यहाँ से ये जिला सीहोर है. एक गांव कुसुम खड़ा है. यहाँ से 10 किलोमीटर बख्तरा शहर है, सिटी है. वहाँ से सब सामान लाते हैं भिक्षा मांग के और परिक्रमावासी की सेवा करते हैं. टूटी फूटी नब्बा जी के जल से भोजन बनता है. हमारे पास गैस वाला लकड़ी के चूल्हा से ये बनता है भोजन. और ये जो आप ये काढ़ा बनाते क्या क्या डालते हैं इसमें? इसमें डालते हैं गुड़, अदरक, काली मिर्च, दालचीनी का छाल, अर्जुन का छाल, ये डाल के एक काढ़ा बनता है. 3 किलो पानी में पकाते हैं, सबको पिलाते हैं. ये काढ़ा सर्दी जुकाम बुखार में लाभकारी है, फायदेमंद है. नर्मदे हर. जय श्री. आजा आजा. हाँ 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 हाँ, तो देखा बस बस. आजा आजा आजा. बालभोग घेतला आणि पुढे आलो. पुढे आल्यानंतर आम्हाला लागलेला आहे कुसुमखेडा गाव. तर आता आम्ही चाललेलो आहोत कुसुमखेडा गावामध्ये. हे हर कुसुमखेडा गाव आहे. सकाळचं वातावरण आहे. परिक्रमावासी या ठिकाणी बालभोग करतायत आणि गावकरी आहेत. सकाळच्या थंडीमध्ये शेकत आहेत. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. परिक्रमावासियांसाठी बालभोग. नर्मदे हर. उकडलेले चणे आहेत, मस्त गरम गरम छान असे. हे थंडीत खूप गुणकारी असतात. नर्मदे हर. परिक्रमावासी बसलेले आहेत बालभोग करण्यासाठी. नर्मदे हर. कसे आहेत? नर्मदे हर. नर्मदे हर. परिक्रमावासियांना बालभोग करण्यासाठी बोलवण्यासाठी कोण आलेले आहे बघा. नर्मदे हर. हर परिक्रमावासी का स्वागत के लिए थे हो. मैं तो बहुत डर गई आपको देख के. नर्मदे हर. चला जाऊयात आपण इथे आश्रमामध्ये. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे. नर्मदे हर. नहीं रोक रहा कच्चा बनान तो ये रोकना रोक सकता काम है एक मारे समय एकदम सुबह सुबह आप तक आज्ञा पण नाही. नाश्ता करवे के बाद पानी पिलाइए और गरम. एक तर रात्रीच पोट खाल्लं मोकळं झालेलं. आम्ही आता भारकच या गावामध्ये आलेलो आहोत. इथून पुढे श्रीराम मंदिर आहे. त्या राम मंदिरात आम्हाला जायचं आहे भोजन प्रसादी करण्यासाठी. दुपारचे आता 11:30 वाजलेले आहेत. नर्मदे हर बाबाजी. आम्ही आता चाललेलो आहोत भारकच गावातून मंदिराकडे. नर्मदे हर. नर्मदे हर. 11, 11:15 वाजलेले आहेत. भारकच गावातील ही घरं आहेत.
नर्मदे हर. नर्मदे हर. यही है. नर्मदे हर. इथे आहे राम मंदिर. तर वरती जाऊयात आपण. आई, समोर इथे राम मंदिर आहे भारकचला. इथे आम्ही आश्रमात आलो आणि आश्रमात आल्यानंतर पहिल्यांदा मी टाकलेले आहे कपडे सुकवण्यासाठी. कालच धुतले होते कपडे, सुकले नव्हते. तर आता चला जाते आश्रमात मी आतमध्ये, थोडा आराम करते. आई, आई, आई बघा कपडे धुती ती आल्या आल्या. नर्मदे हर. सकाळी जेवणाचा टायमिंग होस तर स्वयंपाकाची स्वयंपाक बनवूस तर मला कपडे धुवून टाकले म्हणजे थोडेसे वाळते म्हणून. संध्याकाळी थंडी पण असते त्याच्यामुळे दिवसभर कपडे फॉर्मवरती टाकले की वाढून जातात. नर्मदे मग संध्याकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आंघोळीला बरे पडतात. वेळ असते की कपडे धुवायचे नाही तर नाही धुवायचे. नर्मदे हर. आम्ही आश्रमात आलो. आश्रमात आल्यानंतर भोजन प्रसादी झाली. भोजन प्रसादीमध्ये होतं वरण भात भाजी, त्यानंतर गोड काहीतरी होतं, चिक्की होती तिळाची, आणि त्यानंतर शेंगदाण्याची चटणी होती. तर भोजन प्रसादी झाली, थोडा आराम झाला, कपडे धुवून झाली, वाळली. तर निघतोय आम्ही आता पुढच्या मार्गाकडे. पाठीमागे बघितलं तर इकडे आहे नर्मदा मैया. तर 3-3:30 वाजलेले आहेत. दुपारचे भोजन प्रसादी केली आणि पुढे निघून आल्यानंतर या ठिकाणी बिसेर गाव लागलेलं आहे. तर बिसेरमधलं हे महामेकलसुद्धा अन्नक्षेत्र आहे. या ठिकाणी परिक्रमावासियांना राहण्याची उत्तम व्यवस्था आहे. पण 3-3:30 वाजलेले आहेत त्याच्यामुळे आम्ही एवढ्या लवकर काय आता थांबत नाही, पुढे जातो. नर्मदे हर. नर्मदे हर. गावाच्या पाठीमागे 2 आश्रमात न थांबता आम्ही पुढे आलेलो आहोत. पण पुढे आल्यानंतर एका बाबाजींनी सांगितलं की पुढे एक सफेद कलरचं मंदिर आहे, तिथे ज्या परिक्रमावासींची सेवा केली जाते. कारण इथून पुढे 6 किलोमीटर आश्रम आहे. तुम्हाला चालवलं जाणार नाही, नदी आहे, मध्ये त्रास होईल थोडासा. मग बाबांचं आम्ही ऐकलं आणि निघतोय आता या पांढऱ्या मंदिराकडे. नर्मदे हर. बिसेर गावामध्ये 2-3 आश्रम आहेत. तर आम्ही आलेलो आहोत अवंती धाम या आश्रमामध्ये. खूप मोठं मंदिर आहे, गेल्यानंतर दर्शनही होईल. पण लांबून खूप सुंदर दिसतंय, आतमध्ये त्याच्यापेक्षाही सुंदर असेल. तर 4:30-4:45 वाजलेले आहेत. 6 किलोमीटर पुढे न जाता आम्ही इथेच थांबून घेतो आता. तर इकडे आहे समोर हे अवंतिका धाम, त्याला अवंती धामही म्हणतात. तर काही परिक्रमावासी आहे तिथे आम्ही जातोय. समोर आलेलं आहे हे अवंतिका धाम, पण मंदिराचं अजून काम झालेलं नाहीये. पण ओम नमः शिवाय नामाचा
या ठिकाणी जप चालू आहे. तर चला आम्ही आतमध्ये जातोय आता. परिक्रमावासी आहेत का इथे? परिक्रमावासी भोजन प्रसादीसाठी बसलेले आहेत आणि थंडीचं प्रमाण इतकं भयंकर वाढलेलं आहे. आणि आज आम्ही उघड्यावरती झोपलेलो आहोत. दरवाजा नाही आहे, फक्त चारीकडे भिंती आहेत. नर्मदे हर. भोजन प्रसादीमध्ये आहे खिचडी भात, चटणी आणि बटाटा. नर्मदे.